सगळं काही काम करणं सोपी गोष्ट आहे का? नाही. एवढं मनोनी जमवी लागेल. हे एकट्याने होत नाही, सगळ्यांनी मिळून एकत्रित यावं लागतं. याच्याकरिता इथं दान करावं लागतं. आणि तुम्ही दान केला तर तुमचा पेढा पार झाल्याशिवाय राहत नाही. काही लोक म्हणतील ताई आम्ही जर इथं दिलं तर आमच्या जवळचं सगळं संपून जाईल ना, आमच्याकडे काही राहणार नाही, आम्ही फार गरीब आहोत, आम्ही भगवान भोलेनाथांचे भक्त आहोत, पण आमच्याकडे देण्यासाठी त्याला काहीही नाही हो. तर माझे भोलेनाथ फक्त तुमच्याकडून श्रद्धा आणि भक्ती मागतायत, विश्वास मागतायत. तुम्ही एक मस्तक आणि 2 हात जरी ठेवला तर भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न होतात. बस देना है तो दीजिए, जन्म जन्म का साथ, मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता है, जो जैसी करनी करता है वैसा ही फल पाता है, मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता है. आपण जे काही कर्म करू, चांगलं केलं वाईट केलं, हे सगळं त्याच्या डायरीमध्ये नोंद केला जातं. तुम्ही म्हणता तो आम्हाला पाहतच नाही ना. अरे विश्वच त्यानं निर्माण केलंय तर तो सगळं पाहणारच आहे. तुम्ही म्हणता नाही नाही तो आम्हाला पाहू शकत नाही. शिव जिसका नाम है, शिवजी जिसका नाम है, कैलाश जिसका धाम है, ऐसे श्री भगवान को मेरा बारंबार प्रणाम है, मेरा बारंबार प्रणाम है, मेरा बारंबार प्रणाम है. हे प्रभू, हे नाथा, ही सगळी सृष्टी तुमच्या सत्तेनं चालते. या विश्वात झाड, नवे नवे वृक्ष, पशु पक्षी, मानव, सगळ्या गोष्टी त्यानेच निर्माण केलेल्या आहेत. तुम्ही म्हणणार की आम्ही वाईट कर्म केलं तर तो पाहणारच नाही. तो सगळ्यांना समान ठेवत असतो, कोणाला उच्च नीच ठेवत नाही. तो सगळ्यांना समान ठेवतो. आपला पाहण्याचा दृष्टिकोन उच्च असला पाहिजे. तो सगळ्यांना समान ठेवतो. आहे का? प्रत्येकाच्या गेलेल्या कर्मानुसार मिळालेलं जे फळ असतं ते त्याला त्या ठिकाणी भोगावंच लागतं असं नाही. आपण जर या जन्मामध्ये काही चुकलो असो, सगळं दिलं त्याने, पण आपण जर त्याला दिलं नाही ना तर तो आपल्यावर कृपेचा प्रसाद ठेवू शकत नाही. आपण त्याला दिलं पाहिजे ना, आपण त्याला देत नाहीत म्हणून आपण पुढच्या जन्मामध्ये अजून तितकं दुःख सहन करतोय, अजून तितकं दुःख सहन करतोय. या जन्मात आलात ना तर प्रसन्न अंतःकरणाने त्याला द्यायला शिका. इतकंच द्यावं, एवढंच द्यावं असं काही नाही. आमचे सगळे मंडळी इतके सज्ज आहेत, तत्पर आहेत. इतका सुंदर कार्यक्रम महाराष्ट्र